तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही चाललोय शेतावरती असाच फेरपट्टा मारण्यासाठी। तर इकडचं वातावरण बघू शकता, एकदम शांत असं थंड वातावरण आहे आणि मजा येते मित्रांनो असं गावाला फिरायला। तर फायनली आपण आता शेताकडे पोहोचलोय आणि इकडे बघू शकता आपली लावणी वगैरे लावून झाले सर्व शेतांची। तर आता आपण वरती असं आपल्या जी झाडे वगैरे लावलेत तिकडे फेरपट्टा मारायचा आहे, तर त्यासाठी आलोय। तर मित्रांनो इकडे बघू शकता, इकडे आलूचा वंडा आहे आणि मस्त झालंय आता ते तेरं वगैरे बोलतात त्याला, तर चांगलं झालंय ते। आणि इकडे आपण लावलेली सर्व प्रकारची झाडे आहेत, साग असतील, आंबे असतील, काजू असतील। इकडे आपण लहान असताना जे लावलेले सर्व झाडे आता मोठी झालेत, तेच आता इकडे फेरपट्टा मारण्यासाठी असं चांगलं वाटतं। तर इकडे समोर बघू शकता ही सर्व हळद लावले, हळद पण आता थोडी वर येते, अजूनही थोडी मोठी होईल, त्याची पानं अजून थोडी मोठी होतात। तर बघू शकता इकडे मित्रांनो फेरपट्टा मारायला खूप मजा येते। आणि मित्रांनो बघू शकता आता पावसाचं वातावरण झालंय आणि आपल्याला जायचंय मंदिरामध्ये, तर मंदिराकडे जाऊया। तर बघू शकता मित्रांनो हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि एकदम शांत वातावरण इकडे आल्यानंतर वाटतं मंदिराकडे। हे गोरुलेवाडी विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि हे सर्व गार्डन बघू शकता, इकडे सर्व प्रकारची शोची झाडं आहेत। सुंदर वाटतो एकदम नजारा बघण्यासारखा आणि एकदम शांत मित्रांनो वाटतं। आणि हा आपला गेट आहे विठ्ठल रखुमाईचा, इकडून तुम्ही आलात तर एंट्री होते। चला आपण आतमध्ये जाऊन आता बघूयात कसं मंदिर आहे ते। तर थोडा व्हिडिओ आहे तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, कसं आपलं गोरुलेवाडी विठ्ठल रखुमाई मंदिर आहे ते। तर बघू शकता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कोकरे गोरुलेवाडी, स्थापना मित्रांनो 2005 झालेली। तर असं आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही एंट्री केल्यानंतर पहिला आपण कासवाचं असे दर्शन घेतो, त्यानंतर पुढे जातो। हे आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर, मूर्ती बघू शकता तुम्ही विठ्ठल रखुमाईची, सुंदर आणि सुबक अशी मूर्ती।